जगद्गुरु तुकाराम महाराज भाग 2. वेदांचं तत्त्वज्ञान तुकोबांनी आपल्या गाथेतून सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं. तुकोबांची अभंग गाथा म्हणजे शाश्वत मूल्यांचा खजिना. तुकोबांच्या अभंगवाणीत भाविकांना डोलवण्याची नाचवण्याची ताकद आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न आहे असं म्हणणाऱ्या तुकोबांचे अभंग म्हणजे आमच्या मर्मबंधातली ठेव आहे. त्यांची अमृतवाणी म्हणजे आपली संजीवनी आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि मनात ज्ञानेश्वरी, दासबोध आणि तुकोबांची गाथा हवीच हवी. थोर साहित्यिक प्रल्हाद केशवात्रे असं म्हणतात, ज्याच्या घरी नाही गाथा त्याच्या शिरी हाणा 2 लाथा. तुकोबांचं व्यक्तिमत्व आकाशासारखं असीम आहे. त्यांच्या अभंगातलं काव्य सौंदर्यही अथांग आहे. तुकोबांचे अभंग आकाशव्यापी आहेत. याचं सगळं श्रेय तुकोबा ती नम्रपणे विठुरायाला देतात. ते म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. अभंगातले विचार तत्त्वज्ञान माझ्या धन्याचं म्हणजे विठुरायाचं आहे. मी केवळ हमालाच्या भूमिकेतून ते विचार समाज मनापर्यंत पोचवतो. मी कुणीही नाही, करता करविता भगवंत आहे. नम्रता हा संतांचा फार मोठा गुण आहे. जो नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत असं म्हणतात. तुका आकाशा एवढा असं आपण म्हणतो. याचा अगदी साधा सोपा अर्थ असा की तुकोबा आकाशाला व्यापून आहेत. म्हणजे विठुमय होऊन गेलेल्या तुकोबांचे अभंग आकाशाला व्यापून राहिलेत. जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आकाशाचं छत्र आपल्या माथ्यावर असतं. तसं आकाश व्यापून टाकणाऱ्या तुकोबांच्या अभंगांची सोबत नित्य आपल्याला आहे. तुकोबांचे अभंग मराठी मनावर राज्य करतात. तुकोबा विठुमय होऊन जगले. ते म्हणतात, माझा देह, माझे सगळे सखे, माझे सगळे सोबती विठ्ठलच आहेत. विठुरूप झाल्यामुळे द्वेष, मत्सर, क्रोध, संघर्ष या सगळ्या भावना गळून पडतात. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती बैसल असे. तुकोबा म्हणतात, मी विठ्ठल, माझ्या मनातल्या उर्मी विठ्ठल, माझे शब्द विठ्ठल, माझी कृती विठ्ठल, तुका सर्वांगे विठ्ठल. ही अद्वैताची अनुभूती तुकोबांना आली. विठ्ठल चराचरात आहे तसे तुकोबांचे अभंग अवघ्या चराचराला व्यापून राहिलेत. तुकोबांच्या अभंगातली एकही ओळ माहीत नाही असं मराठी मन सापडणं अवघड आहे. आपल्या काना मनात रुंजी घालणारे, जिभेवर रेंगाळणारे तुकोबांचे काही चिरपरिचित अभंग आपण बघूयात. सुख शांतीचा मंत्र देणारा तुकोबांचा सुप्रसिद्ध अभंग म्हणजे आपल्या जीवनाची सोबत आहे. दया, क्षमा आणि शांती हे 3 दैवी गुण अति महत्त्वाचे आहेत. हे 3 गुण ज्या ज्या ठिकाणी असतात तिथे देवाचा वास असतो. प्रेम हा आपल्या जीवनाचा पाया आहे आणि तो कळसही आहे. प्रेमाविना जीवन लटकं होतं. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणसात प्रेमभाव वाढण्यासाठी दया, क्षमा आणि शांती या 3 गुणांची आवश्यकता आहे. सगळ्या भूमात्रांचं पालन करणं म्हणजे दया असा व्यापक अर्थ तुकोबांना अपेक्षित आहे. भूतमात्रांचं पालन करण्यासाठी दुष्टांचा पाडाव केला पाहिजे. आपली चूक झाली तर चुकीची कबुली देऊन क्षमा मागणं एक वेळ सोपं आहे, पण चुकांसाठी दुसऱ्याला क्षमा करणं हे फार अवघड आहे. यासाठी फार मोठं मन लागतं. क्षमा हे एखाद्या प्रभावी शस्त्रासारखं साधन आहे. चित्त नित्य शांत हवं. शांतता हा फार मोठा सद्गुण आहे. तुकोबा असं म्हणतात, भगवंताच्या नित्य स्मरणात राहिल्यामुळे चिरशांती मिळते.
पैसा, घर, गाडी ही सगळी सुखाची साधनं आहेत. त्यामुळे शाश्वत शांती, शाश्वत आनंद कधी मिळत नाही. प्रेयस संपलं की अशांती येते. श्रेयस नित्य शाश्वत असल्यामुळे मिळणारी शांतीही नित्य आहे. निरपेक्षता हे खरं शांतीचं मूळ आहे. आपली शांती, आनंद बाह्य गोष्टीवर अवलंबून नाहीत. शांतीच्या जागा आपल्या अंतरंगात आहेत असं तुकोबा आपल्याला सांगतात. चिंतारहित स्थिर मन नित्य शांत असतं. जिथे स्वार्थ असतो तिथे अशांती असणारच. मनाची शांती बिघडायला 2 कारणं असतात. एक भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा शोक करणं आणि भविष्यात काय घडेल याची नित्य चिंता करत राहणं. माणसाने वर्तमानात जगावं. वर्तमान आपल्या हातात असतो, तो सत्कारणी लावावा. शुद्ध सात्विक मन, सदाचाराच्या वाटेने जाणारं संस्कारी मन स्थिर आणि शांत असतं. ज्या घरात शांती तिथे भगवंताची वस्ती. आपल्या अभंगात तुकोबा म्हणतात, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. म्हणून या शांती धरा, उतराल पैल तिरा. निसर्ग आणि माणूस यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. एकांताची, विठुभेटीची मनी ओढ असलेले तुकोबा एकांतासाठी भंडारा डोंगरावर गेले. निसर्गाशी, निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी ते एकरूप होऊन गेले. निसर्गाशी त्यांचा हृदय संवाद झाला. निसर्ग हे परमेश्वराचं एक सुंदर रूप आहे. त्या परमेश्वराच्या सौंदर्याने आपल्या मनाच्या शक्ती वाढतात. निसर्गाच्या प्रत्येक रूपात तुकोबांना विठुदर्शन झालं. वृक्ष, पानं, फुलं, पवन, निर्झर आकाश आणि चांदणं यात विठुराया भेटल्यामुळे हरिरूप झाली अवघी सृष्टी. या अनुभवामुळे त्यांचं मन निवलं. आनंदले मन, प्रेमे पाझरे लोचन ही अनुभूती त्यांना आली आणि तुकोबा गाऊ लागले, नाचू लागले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुरवर आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. निसर्गावर प्रेम करा. सृष्टीचं सौंदर्य डोळे भरून बघा. त्याच्याशी एकरूप व्हा. सृष्टी म्हणजे कधीही न आटणारी सौंदर्य सरिता आहे. आज पण आपण निसर्ग सौंदर्याचं रक्षण करण्याऐवजी त्याचं भक्षण करतो. त्यामुळे निसर्गाचा कोप होतो. निसर्ग तोडू नका, निसर्ग राखा, निसर्ग वाचवा हा संदेश देणारा तुकोबांचा हा अभंग त्यांचे द्रष्टेपण आपल्याला सांगतो. तुकोबा स्वानुभवाने आपल्याला असं सांगतात की सदा सर्वदा देव सन्निध आहे. तुकोबांनी आपलं मनच विठूला अर्पण केलं. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती बैसलासे. अखंड नामस्मरणामुळे त्यांना हा अनुभव आला. त्यांच्या जीवनाचा विठुराया हा एकमेव आधार आहे. देह म्हणजे देह नाही, तर देह हाच विठ्ठल आहे. या अनुभवाचे ते साक्षीदार झाले. मनुष्य हे देवाचं रूप आहे. आपल्या तनामनात तोच भरून राहिला आहे. आपण कुठेही गेलो तरी त्याची सोबत आहेच. तो माझ्याबरोबर आहे, किंबहुना तो माझ्यातच सामावला आहे, यासारखं दुसरं समाधान नाही. उसात जशी साखर असते तसा देव आपल्यात आहे. अद्वैताची अनुभूती तुकोबांना आल्यामुळे आनंदाचा डोह त्यांच्या हाती आला. विश्वरूप विठ्ठल आपल्यातच आहे या मनाच्या अवस्थेत ते भक्त भाविकांना सांगतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसे हाती धरोनिया. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसे भार सवे माझा. देह देवाचे मंदिर, आत्मा तेथे पांडुरंग. या अनुभूतीने तुकोबा धन्य पावले.
तुका सर्वांगे विठ्ठल ही दिव्य अनुभूती त्यांनी घेतली आणि पारमार्थिक मरणाचा सोहळा त्यांनी अनुभवला. अंतर निवाले ब्रह्मरसे ही अवस्था त्यांना प्राप्त झाली. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला. माणसाला अभिमान हवा, पण अहंकार नको. अहंकार हा आपला फार मोठा शत्रू आहे. अहंकाराला मरण आलं की नम्रतेची वाट आपल्याला भगवंताच्या चरणाशी घेऊन जाते. नम्रता हे खरं सौंदर्य आहे. भौतिक सुखाच्या पलीकडे आपल्याला जाता यायला पाहिजे. निर्विकार मन देवात रमतं, शाश्वत आनंदात ते सामावतं. ईश्वर चिंतन हा शाश्वत आनंदाचा मार्ग आहे. तुकोबा म्हणतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे देवाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. संसार दाईसारखा करा आणि परमार्थ आईच्या प्रेमाने करा. तुमच्या दारी आलेला पाहुणा देवाच्या रूपाने येतो, त्याला प्रेम द्या. जग प्रेमाने जिंका. रंजल्या गांजलेल्यांना निरपेक्ष मनाने सहकार्य करा. भगवंत हा आपल्या जीवनाचा आधार आहे. अखंड नामस्मरण करा. संतांच्या सहवासाची मनाला ओढ असू दे. संत सहवासात हारे संसाराची व्यथा ही मनी श्रद्धा ठेवा. तुमचं अवघं जीवन विठुमय होऊन जाऊ दे. कीर्तनातून तुकोबा आपल्याला असा संदेश देतात. सुखदुःख संसारी, देव धरावा अंतरी, सारी चिंता हरी हरी म्हणे तुकाराम. हे कटू सत्य सांगून त्यातून मार्ग कसा काढायचा याची डोळस शिकवण ते आपल्याला देतात. सगळे सुखाचे सोबती असतात. अंतकाळी संकटकाळी सगळे दूर निघून जातात. ही जनरीत आहे. प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी हा सगळा स्वार्थाचा बाजार आहे. दुःखात संकटात आपले आपणच असतो. हे ओळखून मनाला एकांताची सवय लावून घ्यायला पाहिजे. विठ्ठल रूप होऊन गेलेले तुकोबा तृप्त, शांत आणि समाधानी होते. आता उरलं उपकारापुरता ही जाणीव त्यांच्या मनी होती. गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ जीवन, सोज्वळ मन असलेले तुकाराम महाराज अतिप्रेमाने, नम्रतेने जगाचा निरोप घेतात. त्यांना जीवित कार्य संपल्याचा जणू विठुरायाकडून सांगावा आलेला असतो. त्यामुळे वैकुंठ गमनाची स्वप्न ते रंगवतात. पारमार्थिक प्रवासातली पूर्णावस्था आता त्यांनी अनुभवली. अंतर निवाले ब्रह्मरस ही उत्कट अवस्था त्यांना प्राप्त झाली. मनाच्या या तृप्त अवस्थेत फाल्गुन वद्य द्वितीयेला भर दुपारी नांदुरकीच्या झाडाखाली पारावर तुकोबा कीर्तन करायला लागले. दुपारच्या तापलेल्या उन्हातही अवघा देहू गाव कीर्तनाला लोटला. जय जय रामकृष्ण हरी या मंत्राच्या गजराने देहू गाव दुमदुमलं. तुकोबांचं आजचं तेज काही अलौकिक होतं. गावकऱ्यांना त्यांच्यात साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं. कीर्तनाचा रंग चढत गेला. गावकरी विठुमय झाले. पांडुरंग 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 असा गजर करता करता तुकोबांचं देहभान हरपून गेलं. गावकरी मंत्रमुग्ध झाले. नामगजर करत करत तुकोबा पैलतीराला जायला निघाले. गावकरी तुकोबांकडे एकटक बघत होते. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. सकळा सांगा ती विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित तुका गुप्त जाहला. तुकोबांचा अभंग संपला. गावकरी प्रेमाने अत्यानंदाने डोलत होते. अचानक वादळ सुरू झालं. धूळ आकाशात उडली. भर दुपारी काळोख दाटून आला. गावकरी भानावर आले, पण अंधारात त्यांना काहीही दिसत नव्हतं. सगळ्यांना आता भिंगुळवाणं वाटायला लागलं. गावकरी पावलं नेतील त्या दिशेने धावायला लागले. दिशा ओस पडल्या. जरा वेळाने घोंगावणारं वारं शांत झालं, पण ही शांतता गावकऱ्यांना नकोशी वाटत होती.
पाराजवळ टाळकरी उभे होते, पण गावकऱ्यांना त्यांचा तुका मात्र कुठेही दिसत नव्हता. तुकोबा पांडुरंगासमवेत वैकुंठाला गेले होते. तुकोबा पांडुरंगात विलीन झाले होते. तुकोबांचा अखेरचा दिवस अमृतमयी झाला होता. तुकोबांचे अमृतमयी शब्द मनात पिंगा घालत होते. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. वारकरी संप्रदायाच्या तुकोबारूपी कळसाला नम्र भावतेने वंदन करताना भाविक मन असं म्हणते, हेची दान देगा देवा, तुकोबाचा विसर न पडू देवा. गुण गायिनी आवडी, तुकोबांच्या अभंगाची गोडी. धन्यवाद.